या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अधिपतीला तातडीने एक काम येते आणि त्यामुळे तो अक्षराकडे जाण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा त्याच्या ऑफिसमध्ये येतो. ओंकार त्याला सांगत असतो की अधिपती तू लवकर हे काम कर आणि मग त्यानंतर लगेच वहिनींकडे जा. तर अधिपती सुद्धा म्हणत असतो की हो ओंक्या, आज काही झालं ना तरी मी मास्तरीणबाईंसोबत बोलणार आणि त्यांना परत घरी घेऊन येणार. आणि मग त्यानंतर तो लगेच त्याच्या कामाला सुरुवात करतो. तर काम सुरू असतानाच त्याला समजतं की ज्या सप्लायरसोबत त्याची उद्या मीटिंग होती तो सप्लायरसुद्धा आत्ताच आलेला आहे आणि त्यामुळे ओंकार त्याची माफी मागत म्हणतो की अरे सॉरी, मी आजच त्याला बोलावून घेतलं. तर अधिपती म्हणतो की काही हरकत नाही, मी आज ती मीटिंग करतो आणि मग मास्तरीणबाईंकडे जातो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गीला बोलावून घेते आणि तिच्याकडे ते घटस्फोटाचे पेपर्स देत म्हणते की हे पेपर्स घेऊन तू फॅक्टरीमध्ये जा, काही करून हे पेपर्स अधिपतींपर्यंत पोहोचायला हवे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की पेपर्स आपण पाठवले आहेत हे त्यांना कळता कामा नये. आणि त्यावर दुर्गीसुद्धा हो म्हणते आणि ते पेपर्स लपवून घरातून बाहेर पडते. तर इकडे चारू हा सर चारूला त्याच्या फोटोसोबत बोलत असतात. ते खूप जास्त घाबरलेले असतात आणि म्हणत असतात की चारू, हे सगळं अशा थराला जाईल याचा मी कधी विचारही केला नव्हता ग. मला अक्षराचा आणि अधिपतीचा सुखाचा संसार बघायचा आहे. मी काही झालं तरी त्या दोघांचा घटस्फोट होऊ देणार नाही. मला हे सगळं आता थांबवायलाच हवं. तर दुसरीकडे ती दुर्गी फॅक्टरीमध्ये जाते आणि मग तिच्या एका माणसाला फोन करून बाहेर बोलावून घेते. तो माणूस विचारत असतो की काय दुर्गेश्वरी मॅडम, काय काम आहे आज? तर दुर्गी हसतच म्हणते की तुझ्याकडे आज मी एक महत्त्वाचं काम सोपवणार आहे. आणि मग ती घटस्फोटाचे पेपर्स त्याच्याकडे देते आणि सांगते की हे पेपर्स अधिपतीपर्यंत पोहोचवायचे, पण त्याला कळता कामा नये की हे पेपर्स मी दिले आहेत ते. त्यामुळे तो माणूस विचारतो की मग मी त्यांना काय सांगू? तर दुर्गी म्हणते की त्याला तू असं सांग की एक वकील येऊन हे पेपर्स देऊन गेला आणि मग त्या बदल्यात ती माणसाला भरपूर पैसेसुद्धा देते. त्यामुळे तो खुश होतो. दुसरीकडे अक्षरा अधिपतीसोबत बोलायचं म्हणून त्याला फोन करत असते, मात्र त्याच्या मोबाईलमध्ये तर हिचा नंबर ब्लॉक असतो आणि त्यामुळे फोन लागत नाही. तर ती इरा हसतच म्हणत असते की काय गं ताई, काय झालं? फोन लागत नाही आहे ना? आणि लागणारसुद्धा नाही, कारण त्याने तुला आधीच ब्लॉक केला आहे. आणि ब्लॉक कशाला गं? आता तर त्या अडाणी माणसाने तुला त्याच्या आयुष्यामधून सुद्धा डिलीट केलं आहे. आणि इराचं असं बोलणं ऐकून अक्षराला खूप वाईट वाटतं. आई आणि बाबा त्या इराला शांत राहायला सांगत असतात, पण ती काही गप्प बसत नाही. ती मुद्दाम अक्षराला त्रास होईल असं बोलत राहते. अक्षरा रडतच म्हणत असते की इरा, तू उगाच अधिपतींबद्दल काही बोलू नको. ते कधीच मला डिवोर्सची नोटीस पाठवू शकत नाही. अगं, रंगपंचमीच्या दिवशी आम्ही दोघेजण भेटलो होतो तेव्हा ते माझ्याशी किती छान बोलले. मी दोघेजण एकमेकांशी भांडलो सुद्धा नाही. मला असं वाटलं की आता सगळं काही ठीक होणार आहे. आणि ते ऐकून इरा म्हणते की अगं ताई, हे काय बोलतेस तू? म्हणजे त्या दिवशी ते तुझ्याशी चांगलं बोलले आणि आज त्यांनी तुला घटस्फोटाची नोटीस पाठवली? म्हणजे बघ किती खोटारडा माणूस आहे तो. आणि ते ऐकून मग आईसुद्धा अक्षराला म्हणू लागते की अक्षू बाळा, हे सगळं काय आहे? अधिपती असं कसं करू शकतात? अगं, त्या दिवशी तर तू सांगत होती की ते तुझ्याशी खूप चांगलं बोलले आणि आता तुमचं भांडणसुद्धा लवकरच मिटणार आहे. मग त्यांनी तुला अशी अचानक घटस्फोटाची नोटीस कशी काय पाठवली? मला ना हे काय चाललंय तेच कळत नाही. खूप भीती वाटते गं. तर अक्षरा म्हणत असते की नाही आई, तू थांब. हे सगळं अधिपतींनी केलेलं नाही आहे, माझी खात्री आहे. नक्कीच या सगळ्यामध्ये काहीतरी काळं बेरं आहे. मला अधिपतींसोबत ताबडतोब बोलायलाच हवं. आणि मग त्यानंतर ती घरी फोन करते, पण नेमका तो फोन भुवनेश्वरी उचलते. अक्षरा म्हणत असते की प्लीज मॅडम, फोन अधिपतींकडे द्या. तर भुवनेश्वरी विचारत असते की कोण बोलताय तुम्ही? तर अक्षरा म्हणते की मी अक्षरा आहे. तर भुवनेश्वरी म्हणते की हो अक्षदा, बोल, काय बोलतेस? आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की अधिपती कुठे आहेत? मला प्लीज त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी विचारते की मग तुमच्याकडे त्यांचा नंबर नाही आहे का? तर अक्षरा म्हणत असते की मी त्यांना फोन करत होते पण फोन लागला नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी हसतच म्हणते की मग यावरूनच समजून घ्या की त्यांना तुमच्याशी बोलायची इच्छा नाही आहे. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की मला तर खरं तर तुमच्याशी बोलायचं नाही आहे, तुम्ही प्लीज अधिपतींना बोलावून घ्या. पण भुवनेश्वरी म्हणते की आमच्यावर अशी ऑर्डर सोडायची नाही आणि तुमचं काम करायला आम्ही काय तुमची नोकर नाही आहे. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की मॅडम प्लीज माझ्याशी वाद घालू नका, मला अधिपतींसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. पण भुवनेश्वरी तिचं काही ऐकत नाही.
तर दुसरीकडे अधिपतीचं फॅक्टरीमध्ये काम सुरू असतं आणि तितक्यात ओंकार ती नोटीस घेऊन त्या ठिकाणी येतो. अधिपती विचारतो की हे काय आहे, तर ओंकार म्हणत असतो की अरे त्या मुलाने मला ही नोटीस दिली, त्याने सांगितलं की वकील साहेबांनी तुझ्यासाठी पाठवली आहे. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की मग तूच उघडून वाच बरं काय आहे ते. आणि मग ओंकार ती नोटीस वाचतो आणि त्याला मोठा धक्का बसतो. अधिपती विचारतो की काय रे ओंक्या, काय झालं. तर ओंकार म्हणत असतो की अरे भावा, ही तर घटस्फोटाची नोटीस आहे. तर आधी अधिपती हसतच म्हणतो की शिवानी वहिनीने तुला वैतागून घटस्फोटाची नोटीस पाठवली वाटतं, चांगलं आहे. तर ओंकार म्हणतो की नाही अधिपती, ही नोटीस अक्षरा वहिनीने तुझ्यासाठी पाठवली. पण अधिपती काही यावर विश्वास ठेवत नाही. तो म्हणत असतो की काहीतरी घोळ झाला असेल, तू एकदा नीट बघ. आणि मग ओंकार त्याला ती नोटीस दाखवतो आणि ती घटस्फोटाची नोटीस पाहून अधिपतीच्या पायाखालची जमीनच सरकते. दुसरीकडे भुवनेश्वरी आणि अक्षरा यांचा वाद सुरू असतो. भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्हाला काडीमोडाची नोटीस मिळाली ना, मग आता समजून जा की अधिपतींना तुम्हाला या घरात नांदवायचं नाही आहे. अक्षरा म्हणत असते की अधिपती कधीच असा विचार करू शकणार नाही, हे सगळं ना तुमचं कारस्थान आहे. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आम्ही हे सगळं कशाला करू, यात आमचा काय फायदा आहे. उलट तुम्हीच असं काहीतरी केलं असेल ज्यामुळे आता तुम्हाला हे सगळं भोगावं लागते. बघा, एकदा विचार करून सांगा आम्हाला, तुम्ही कधी कोणाचा संसार मोडला आहे का ते. म्हणूनच कदाचित आता तुमचाही संसार मोडत असेल. आणि हे ऐकून अक्षराची तर खात्रीच पटते की हे सगळं भुवनेश्वरीचंच कारस्थान आहे. दुसरीकडे अधिपतीच्या सांगण्यावरून ओंकार अक्षराला कॉल करत असतो, मात्र तिचा कॉल बिझी लागत असतो. त्यानंतर मग अधिपती त्याला सांगतो की तू इराताईंना फोन कर. त्यामुळे ओंकार तिला कॉल करू लागतो, पण ती काही कॉल रिसीव करत नाही. तर इकडे अक्षराची आणि भुवनेश्वरीची वादावादी सुरू असते. भुवनेश्वरी म्हणत असते की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्हाला चांगला धडा शिकवल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही. आणि आता तर अधिपतींनी तुम्हाला घटस्फोटाची नोटीससुद्धा पाठवली आहे. त्यामुळे समजून जा की तुम्ही परत आता या घरात कधीच येऊ शकणार नाही. तर अक्षरा म्हणत असते की मला हे मान्य नाही आहे. तर भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, मग कोर्टात जा, अपील करा, पण या घरात पुन्हा फोन करू नका. आणि ती फोन ठेवून देते. तर दुसरीकडे अधिपती इराला फोन करतो, तर इरा पटकन त्याचा कॉल रिसीव करते आणि घरातून बाहेर येते. तर इकडे अक्षरा पूर्णपणे खचून गेलेली असते. आई बाबा तिला समजावत असतात. तर इकडे इरा अधिपतीसोबत बोलत असते. अधिपती तिला विचारत असतो की इरा ताई, हे सगळं काय आहे. मास्तरीनबाईंनी आम्हाला घटस्फोटाची नोटीस का पाठवली. तर इरा नाटक करत म्हणू लागते की जेजू ताईने तुम्हाला घटस्फोटाची नोटीस पाठवली का. खरं तर मला याविषयी आधी माहिती होतं, पण ताई हे काम इतक्या फास्ट करेल असा मी विचारही केला नव्हता. आणि ते ऐकून अधिपती म्हणत असतो की इराताई, हे काय बोलताय तुम्ही, मास्तरीनबाई कधीच असं करू शकणार नाही. तर इरा म्हणत असते की जेजू किती चांगले आहात तुम्ही, तुम्हाला ना माझी ताई अजून कळलेलीच नाही. हो, ती खूप स्वार्थी आहे. जेव्हापासून ती इथे आली ना, तेव्हापासून मला सतत म्हणते की मला लवकरात लवकर त्या अडाणी माणसाला घटस्फोट द्यायचा आहे, मला त्याच्यासोबत संसार करण्यात काही रस नाही आहे. आणि म्हणूनच मग तिने तुम्हाला आज घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. आणि इराचं असं सगळं बोलणं ऐकून अधिपतीला तर खूप त्रास होतो. दुसरीकडे अक्षरा तिच्या आईला आणि बाबांना सांगत असते की हे सगळं ना भुवनेश्वरी मॅडमचं कारस्थान आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांचा संसार मोडला म्हणून आता त्या माझा संसार मोडतायत. अगं पण त्यांचा कोणता संसार नव्हताच, त्यांचं आणि बाबांचं कधी लग्न झालंच नव्हतं. पण माझं आणि अधिपतींचं तर लग्न झालं आहे ना, माझ्या पोटात त्यांचं बाळ वाढते. ते ही गोष्ट कानाही समजून घेते. आणि ते ऐकून बाबा म्हणतात की अक्षरा, तुला हे खरं तर आधीच समजायला हवं होतं. या बाईवर या सगळ्या गोष्टींचा काही परिणाम होणार नाही आहे. तर अक्षरा म्हणते की हो बाबा, मलासुद्धा कळलं आहे आता की त्यांना कशाचाही फरक पडत नाही. तर बाबा म्हणत असतात की मला तर असं वाटतं की तूसुद्धा या घटस्फोटाच्या पेपर्सवर सही कर आणि एकदाचं त्या अधिपतींना मोकळं कर आणि तूसुद्धा या सगळ्यातून मोकळी हो. पण अक्षरा म्हणत असते की बाबा हे काय बोलताय तुम्ही, प्लीज असं बोलू नका, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. परंतु अक्षराचे बाबा काही ऐकून घेत नाही. ते तिच्या पुढे हात जोडतात आणि म्हणतात की प्लीज आता तरी माझं ऐक आणि या सगळ्यातून ना मोकळी हो. दुसरीकडे भुवनेश्वरी मुद्दाम अधिपतीला कॉल करते, पण त्याचा मोबाईल नेमका ओंकारकडे असतो. भुवनेश्वरी विचारत असते की अधिपती कुठे गेले आणि त्यांचा फोन तुझ्याकडे कसा. आणि मग ओंकार कसं बसं त्या नोटीसबद्दल भुवनेश्वरीला सांगतो. तर भुवनेश्वरी अशी ॲक्टिंग करत बोलत असते जणू तिला काही याबद्दल माहितीच नाही. मात्र मनातून तर ती खूपच खुश झालेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.